आज आपण बघणार आहोत रवा बेसन बर्फी। रवा बेसन बर्फीमध्ये सगळ्यात पहिले तूप टाकायचं कढईमध्ये, त्याच्यानंतर बेसन टाकायचं 4 वाट्या। 4 वाट्या बेसन असेल तर 1 वाटी रवा घ्यायचा। 1 वाटी रव्याला अर्धी वाटी दूध घ्यायचं, 1 वाटी खवा घ्यायचा। मी मोठ्या भांड्याने घेतले, तुम्ही छोट्या भांड्याने घेतलं तरी पण चालतं। आणि बेसन थोडंसं भाजत आलं की मग रवा टाकायचा, रवा घालायचा त्याच्यामध्ये। त्यानंतर मग केसर भिजवलेलं दूध घालायचं, त्याच्यानंतर खवा घालायचा। त्यानंतर त्याला जवळपास 20 ते 25 मिनटं, म्हणजे अगोदरचे आणि नंतरचे असे सगळे मिनटं मिळून 45 ते 50 मिनटं मंद आचेवर भाजायचं। जेवढं बेसन घेतले 4 वाट्या तेवढीच साखर घेऊन ते भिजल इतपत पाणी घ्यायचं आणि थोडासा कच्चा पाक झाला की ज्या कढईमध्ये बेसन, रवा आणि खवा भाजला आहे त्याच्यामध्ये तो पाक घालायचा आणि थोडंसं कढईमधून तूप आणि पाक सुटेपर्यंत